नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा शेतकरी या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे 15 महिन्याच्या तैवान पिंक पेरूच्या बागेला 400 सेटिंग। हो मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे। तैवान पिंक पेरूच्या बागेला 400 सेटिंग खरोखर आहे व आम्ही हे मोजून पण बघितले आहे। मित्रांनो, ही बाग 4 बाय 8 फुटावर लागवड केलेली आहे। 2 झाडातील अंतर हे 4 फूट असून 2 ओळीतील अंतर हे 8 फूट आहे। मित्रांनो, या बागेच्या प्रत्येक झाडाला ही सेटिंग झालेली आहे। एका ब्रँचला कमीत कमी 35 ते 40 सेटिंग आहे। अशा प्रकारे एका झाडाला 10 ते 12 ब्रँचेस आहे व प्रत्येक ब्रँचला आपण सेटिंग बघू शकता। तर मित्रांनो, या बागेचे नियोजन हे तरी योग्य रीतीने झालेले नाही, कारण की या बागेचे मालक माझे मित्र हे मुंबई पोलीस असून त्यांनी या बागेकडे एवढे लक्ष दिलेले नाही, कारण की त्याने या बागेची कटिंग पण योग्य रीतीने केलेली नाही। कारण की काही झाडे हे मोठे आहे तर काही झाडे हे लहान आहे। तर मित्रांनो, यापुढे आता या बागेचे नियोजन संपूर्ण मी करणार आहे। तर मित्रांनो, या बागेचे जे पुढील नियोजन होईल त्याचे व्हिडिओ मित्रांनो आपल्याला बघायला मिळतील। मित्रांनो, आतापर्यंत या बागेला आपण शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे भरून घेतलेले आहे व ठिबकद्वारे ह्युमिक ॲसिड व फुल्विक ॲसिड हे ठिबकद्वारे सोडलेले आहे व 4 दिवसानंतर आपण बुरशीनाशक पण ठिबकद्वारे सोडलेले आहे व आता लिक्विड खत हे आपण 4 दिवसांनी ठिबकद्वारे सोडणार आहे व त्याचे व्हिडिओ पण आपण बनवू व आपल्याला ते व्हिडिओ बघायला मिळतील। तैवान पिंक पेरूची बाग म्हणजे पैशाचे झाड। हो मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे, कारण की या झाडाला अनलिमिटेड सेटिंग होते। कारण की माझ्याकडे सुपर गोल्डन सीताफळाची बाग आहे। त्या बागेला सेटिंगसाठी विविध प्रकारे औषध फवारले जाते, जसे कॅल्शियम बोरान असो, प्लॅनोफिक्स असो। तर हे औषध फवारल्यानंतरच आपल्याला सेटिंग मिळते, नाहीतर बाग ही फेल जाते, सेटिंग ही एवढ्या प्रमाणात होत नाही। तसं तैवान पिंक पेरूच्या बागेचं नसतं। ह्या बागेला नॅचरल अनलिमिटेड सेटिंग होते। एवढी सेटिंग होते की आपल्याला हाताने थिनिंग करावे लागते। थिनिंग करावे लागते म्हणजे कळी तोडावी लागते, कारण की एका झाडाला 300 400 सेटिंग असते व झाड हे एवढे फळ हे टिकू शकत नाही। मित्रांनो, आपण या बागेचे फक्त 100 फळं ठेवणार आहोत आणि बाकीचे फळ हे आपण थिनिंग करणार आहोत व या बागेचे योग्य नियोजन करणार आहे। या बागेला आता बांबू आणि तारेचा आपण सपोर्ट देणार आहे, कारण की योग्य रीतीने कटिंग नसल्यामुळे काही ब्रँचेस हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे व आपण तार व बांबूचे वापर जर केले नाही तर वरची ब्रँच ही मुडण्याची दाट शक्यता असते, म्हणून आपण तार व बांबूचा वापर करणार आहे। या बागेच्या सगळ्या झाडाला सेटिंग झालेले आहे। लहान झाडांना कमी सेटिंग आहे व मोठ्या झाडांना जास्त प्रमाणात सेटिंग आहे। या बागेचे आपण योग्य रीतीने नियोजन करणार आहे। या बागेला लिक्विड खत सोडणे, मिक्स डोस भरून घेणे, वेळोवेळी मायक्रोन्यूट्रन सोडणे, ह्या गोष्टी आपण करणार आहे व याचे व्हिडिओ पण आपण बनवणार आहे। या बागेचे अशा प्रकारे आतापर्यंत हे नियोजन झालेले आहे। ही बाग टोटल 800 झाड, या बागेमध्ये टोटल 800 झाडं आहे व 4 बाय 8 ची लागवड केलेली आहे। या बागेचे रोप हे आपण किरण सेवाळे यांच्याकडून घेतलेले आहे। तर मित्रांनो, या बागेचे आपण जे नियोजन करू ते मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे। धन्यवाद।